तास। 2 दिवसांपूर्वी मुंबई डोंबिवलीतील MIDC मध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून या सर्व अपघातांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतंय आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे। हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे। 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे। परंतु दुर्दैवानं आतापर्यंत 3 मृतदेह हे सापडलेले आहेत। ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील, त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केलेलं आहे। परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत। सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, या सगळ्या डोंबिवलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती, परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही। 4 तारखेनंतर ह्या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू। जागा कुठे अलोकेट? नाही, ती आता ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहे। ॲडिशनल अंबरनाथच्या बाजूला देखील शेकडो हेक्टर जागा आपण संपादित केलेली आहे। फक्त त्या इंडस्ट्रियलिस्टना कन्व्हिन्स करून ती जागा देणं आता फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात 4 तारखेनंतर तातडीनं धोरणात्मक निर्णय जो झाला आहे त्याची अंमलबजावणी करू। जखमींचा आकडा अजून कळलेला नाही आहे, परंतु मला मगाशीच कोणीतरी सांगितलं की आजूबाजूला ज्या स्फोटचे परिणाम झाले त्याच्यातनं काही लोक जखमी झालेली आहेत आणि त्या जखमींचा उपचाराचा खर्च देखील शासन म्हणून आम्ही करू। 2 दिवसांपूर्वी मुंबई डोंबिवलीतील अनुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला होता आणि त्यामध्ये आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। दरम्यान विरोधकांनी याचे राजकारण करू नये, आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलं आणि चौकशीही करण्याचे आदेश दिले आहेत असे ते म्हणालेत। आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाबद्दल आणि गेल कंपनीबद्दल माहिती न घेता जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा खुलासा मी या ठिकाणी करतोय। सर्वप्रथम डोंबिवलीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून घटनास्थळी भेट दिली। माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदे देखील होते। नंतर मुख्यमंत्री मोदी यांनी देखील भेट दिली आणि केमिकल कंपन्या ज्या रेड झोनमध्ये आहेत, A कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत। परंतु 2 वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता, माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता। काही नेत्यांनी तिथं व्हिजिट देखील केलेली होती। मला अंबादास दानवे यांना विनंती करायची आहे की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा 2 वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेंनी करणं गरजेचं आहे। आमचं सरकार आल्यानंतर या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न केले। जी जागा नव्हती ती जागा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळं जागेचे अलॉटमेंट आम्ही करू शकलो नाही, परंतु 4 तारखेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू। त्याच्यामुळे डोंबिवली ब्लास्टच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी करू नये। राहिला विषय गेलचा, गेल कंपनीच्या बाबतीमध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे। 2022ला गेल कंपनीचं एक पत्र MIDCला नक्की आलं होतं। त्यावेळी कोकणामध्ये जागा रत्नागिरीमध्ये अवेलेबल नव्हती। ज्यावेळी जागा अवेलेबल झाली त्यावेळी गेल इंडिया कंपनीला आम्ही सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत, परंतु ती कंपनी का आली नाही याची चर्चा माझ्याबरोबर अंबादास दानवेंनी कधीही करावी। रिफायनरीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी विरोध केला, रिफायनरीला ज्या लोकांनी विरोध केला, ज्या लोकांनी रिफायनरी घालवण्यासाठी आंदोलनं केली, त्या ठिकाणी आम्ही जर गेल कंपनी घेऊन आलो तर आमच्यावर देखील ही वेळ येईल अशी चर्चा आमच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची झाली आणि त्याच्यानंतर कदाचित हा त्यांनी निर्णय घेतलेला असावा। परंतु गेल कंपनी गेली याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कंपन्या आल्या नाहीत असा गैरसमज पसरवण्यामध्ये काही अर्थ नाही। 5 लाख कोटीचे MOU हे डावोसमध्ये आम्ही केलेत, पुन्हा मुंबईमध्ये आल्यानंतर केलेले आहेत
आणि त्याच्या 80% उद्योगाची आम्ही अंमलबजावणी करतोय। त्याच्यामुळे कुठेही परिपूर्ण प्रस्ताव नसताना गेल इंडिया ही आमच्यामुळे गेली हे सांगण्यात काहीच अर्थ नाही। परंतु गेल इंडियाच्या बाबतीमध्ये किंवा गेल कंपनीच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं याची चर्चा मी कधीही करायला तयार आहे। त्याच्यामुळे स्वतःवरचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे। मुंबई डोंबिवली येथील MIDC मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असल्याचं समजताच उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।